आपण आज पैठणच्या मठामध्ये आलेलो आहोत आणि पैठणच्या मठामध्ये गेली अनेक वर्षापासून बाबुलिंग स्वामी महाराज मंडळ म्हणजे उमापूर हे जवळजवळ गेली मला आठवतं तेव्हापासून हे आपल्या पैठणच्या मठामध्ये काल्याची पंगत घालत असतात आणि या ठिकाणी परत उमापूरला सुद्धा यांचं बाबुलिंग स्वामी महाराज यांचं खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि त्यांचं प्रत्येक वर्षी ते बाबुलिंग स्वामी महाराज यांचं पुण्यतिथी करत असतात. तर मी हवाले साहेब यांना विचारतो की आपण किती वर्षापासून हे काम करतात व कशा प्रकारे करतात, पैसे कशा प्रकारे जमा करतात, तर बोला हवाले साहेब. 1982 पासून आम्ही हे काम करतो. 1982 पासून आणि प्रत्येक समाजाला माणसांना प्रामाणिकपणे पैसे देतो आणि 125 रुपये किंवा 100 रुपये वर्गणी देते प्रत्येक शेतागणीस. आणि ज्याला शेत नाही त्याने आपलं ज्याला पाहिजे तसं ते वर्गणी देतात ते, त्याप्रमाणे आम्ही वर्गणी करतो. आणि आत्तापर्यंत चाललं आहे त्या बाबुलिंग स्वामीच्या कृपेने आतापर्यंत असं चाललेलं आहे. आणि जे कळीन आतापर्यंत चांगलंच करायला मग समाज सगळे एका विचाराने आणि सगळे एका विचाराने करणार, दीर्घाने करणार सगळे. आता आत्तापर्यंत जे जसं केलं आहे इथून पुढं 100% असंच करणार करीत राहणार. दत्ताभाऊ काय म्हणता तुम्ही याविषयी? काहीच नाही, मला तसं कळत नाही. समजा माझा जन्म झाला 81 तेव्हापासून हे असं चाललेलं आहे. त्यांची परंपरा म्हणून हे पुढं घेऊन चाललेलो आहेत आम्ही. त्यांच्या पाठोपाठी जसं जमत तसं जास्तीत जास्त जसं बदल होईल त्यानुसार करीत चाललो. बोला हवाले साहेब. 1987 मध्ये करतो, एका दिलाने करतो, साऱ्या एका विचाराने करतात. कुणी वर्ग नाही मत नाही काय नाही, तळागळा गेला जो गोर घरी बसला असन तोही पैसे घरी आणून देतो, न मागता आणून देतो. अच्छा, मला तर असं म्हणजे ऐकायला मिळालेलं आहे की उमापूरमधील जो समाज आपला आहे बाबुलिंग स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जेव्हा त्यांच्या गावात जातो तर गावात गेल्याच्या नंतर यांच्या हवाले परिवारापैकी कुठल्याही घरामध्ये जर आपला समाज बांधव गेला तर त्याला ते अगदी आदर सत्काराने त्याचा आदरातिथ्य करतात असं ऐकलं आहे. तर याविषयी काय म्हणता तुम्ही? बरोबर आहे, ते तुमचं म्हणणं खरं आहे. आम्ही कुठलाही माणूस द्या, कोणाचा शेजारा येऊ द्या, कुणी येऊ द्या, समाज येऊ द्या, कुठलाही येऊ द्या, आम्ही कसं ते भावना इकडा पाहून तिकडा विषय होत नाही. कोणाचा पाहुणा असला आमचा इकडे जातो त्यांचा तिकडे तो विषयच येत नाही आमच्याकडे उमापूरमध्ये. किती वर्षापर्यंत करायची तुमची इच्छा आहे समाजात? आम्ही आहे तोपर्यंत. होय, आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत. 2030ला मोठा 50 पुण्यतिथी दिव्य भव्य असा कार्यक्रम आहे. आता 2030 मध्ये बाबुलिंग स्वामी महाराज पुण्यतिथी 50वी आहे. त्याची आतापासूनच तयारी चालली. तर काय 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 उपक्रम काय राबवायचे तुमचे? उपक्रम 7 दिवसाचा सप्ताह आहे. 7 दिवसाचं अन्न 24 घंटे चालूच राहणार आहे. जितकं होईल तितकं जास्तीत जास्त प्रमाणात करणार. बरं, बाबुलिंग स्वामी महाराजाच्या व्यतिरिक्त काही जयंत्या वगैरे साजरा करता का? करायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं का? की बाबा जसे काय बाबासाहेब आंबेडकर जयंती, जसे काय छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिव झाल्यापासून 1982 प्रत्येक वर्षी चालूच आहे. ही प्रत्येक वर्षी खंड पडणार नाही. आणि ज्यावेळी खंड पडणार त्याला आमचं काय खंड पडू शकतच नाही. बाबुलिंग स्वामीची पुण्यतिथी खंड पडू शकतच नाही. कया महाराज की, बाबुलिंग स्वामी महाराज की.